तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. काय पाईप आहे. तर आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये मी शिगडी बनवली होती. त्या शिगडीला साईडनं तारा मोकळायचा होत्या. मग ते शॉक वगैरे लागण्याची शक्यता आहे, म्हणून आपल्याला त्यासाठी जुगाड करायचा आहे. त्याला शॉक बसणार नाही असं पॅकिंग लावून घ्यायची, त्याला स्क्रूने पॅक करायचं आहे. तर ते आता आपण करून घेऊ. तर ही बघा शिगडी, हे जे ही साईड ओपन राहते ही वायर, तर ह्याला आपल्याला पॅक करायचं आहे. हे असं पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आणि ह्या साईडला पण असं ओपन आहे बघा, ह्या साईडला पण पॅक करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला हा पाईप कट करायचा आहे. तर आपल्याला हे बसवण्यासाठी ह्याला शेप द्यावा लागणार आहे. शेप देण्यासाठी आपण हे पेटवून घेऊन शेप देणार आहे. ह्याला जसा ह्याचा शेप बसेल त्या शेपमध्ये आपण बसवणार आहे. ह्याचे दोन भाग करून घ्यायच्यात, दोन्ही साईडला लावायचं आहे आपल्याला. त्यासाठी ह्याचं दोन भाग करून घ्यायचे आणि ही पूर्ण शेप बनवून घ्यायचा त्यासारखा व्यवस्थित. आणि मग नंतर ते होल पाडून स्क्रू फिट करायचा. फायनली एक साईड कट झाली. आता ही दुसरी साईड कट करून घेतो. दोन भाग केलेले आहेत. ह्याचा शेप बनवून घेऊ विटासारखा. ही दोन्ही बनवून घेतलेले बघा. एक इथं या साईडला बसते, या त्या साईडला बसते. स्क्रू बसायला होल पाडून घेऊ. दोन्ही साईडला होल पाडून घ्यायच्यात. तर आपण आता होल पाडून घेतले ते. हे बघा विटाला पण इथं ह्या साईडला होल पाडले ते, ह्या साईडला होल पाडले, इकडे पण होल पाडले, इकडे पण होल पाडले. ही पॅक करायसाठी ह्याला जशी दोन होल पाडल्या तशी ह्याला दोन दोन होल पाडून घेतली ती. आणि आता जे आपण वरनं तार घेतली होती, खालनं तार केबल घेतली, आता ही इथं पॅक करून घेतो आणि इकडची इथं पॅक करून घेतो. तर ही केबल खालनं आली. आता ही पॅक होतंय, हे पॅक होतंय, म्हणजे पूर्ण शॉक वगैरे बसायचं टेन्शनच नाही. पूर्ण आम्ही वायर लावून घेतली बघा खालून याची. हे पॅक केलंय, इकडे ही पॅक केलंय, पूर्ण पॅक करून घेतले. आता हे जुगाड केलेलं लावून घ्यायचंय. तर भावांना आपल्या शिगडीचं काम सक्सेसफुल झालेलं आहे. शिगडी आता शॉक वगैरे काय लागणार नाही. शिगडी बघा कशी केली. तर हो का, ह्या साईडनं पूर्ण पाईपाचा शेप केलाय, जेणेकरून शॉक बसू नये असं केलंय. वायर पूर्ण केबल खालनं घेतली, खालून इकडे पण घेतली, ह्या साईडनं केबल वरती घेतली, इकडे पॅक केलंय. हा पॅक केले जेणेकरून या साईडला जरी हात लागला तरी शॉक वगैरे काय बसू नये ह्यासाठी ही पॅक केलेलं आहे. आता एकदम खतरनाक मध्ये शिगडी तयार झालेली आहे. आता आपण ह्याच्यावर एकदा अजून चहा बनवू, मस्त मध्ये चहा पिऊ. शिगडीचं काम एकदम व्यवस्थितरित्या पूर्ण झालेलं आहे. तर आता आम्ही चहा बनवतोय त्याच्यावर. आणि आता चहाचा टायमिंग पण झालाय, तर सगळ्यांसाठी चहा बनवतोय त्याच्यावर. ही जे आपण बनवलेलं जुगाड आहे ते जुगाड तुम्ही कशाचं पण फायबरचं बनवू शकता. मी पाईपाचं बनवलंय. बायको चहा बनवायला घेऊन आली बघा सामान. मागच्या ब्लॉग मध्ये पण दाखवले होते, पण आता ह्या वारीने आपण पूर्ण सेफ्टी केलेली आहे. पूर्ण आपले सगळ्यात कमी खर्चात शिगडी सक्सेसफुल झालेली. तर मी तुम्हाला दाखवतो शॉक बसतो का नाही ते. पूर्ण साईडला आपण टेस्टर लावून बघू. आपण स्क्रू लावलेलं बघा ह्या साईडला. स्क्रूला वगैरे काही शॉक बसत नाही बघा. एकदम क्वालिटीची शिगडी झालेली, शॉक वगैरे काय बसत नाही. टेस्टरने आपण चेक पण केले. तर आता चहा तर होईलच. आपली शिगडी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.